नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आजच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT 2025 या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे। परंतु खूप जणांना त्यांचा निकाल समजला असला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना निकाल पाहताना खूप अडचणी येत आहेत। विशेषतः सर्वात महत्त्वाची अडचण ती म्हणजे या वेबसाईटवर गेल्यानंतर ज्यावेळेस या निकालाच्या टॅबवर क्लिक करता त्यानंतर तुम्ही या पेजवर गेल्यानंतर ज्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे काही तुम्ही टाकाल आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्ही एंटर कराल तर त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण कॅप्चा इन्सर्ट करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असा एरर येत आहे किंवा हा मेसेज येत आहे। त्यामुळे अनेकांना त्यांचे गुण पाहता येत नाही आहेत की त्यांनी या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहे, म्हणजे त्यांचं यश त्यांच्या लक्षात येत नाही। तर असा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं तर त्यावरचं सोल्युशन म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो काही असेल तो टाका। त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकताना तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्ही या फॉर्मॅटमध्ये टाका। म्हणजे जर उदाहरणार्थ तुमची बर्थ डेट 11/12/1985 असेल तर तुम्ही या ठिकाणी हे 11 टाकल्यानंतर छोटी डॅश जी असते ती छोटी डॅश द्या या ठिकाणी। त्यानंतर मंथ टाका 11/12 आणि फक्त इयर 85 असं टाका। थोडक्यात बर्थ डेट तुम्ही अशा पद्धतीने एंटर करा। अशा पद्धतीने एंटर करून कॅप्चा तुम्ही टाकल्यानंतर लॉग इन करा। लगेच तुमचं गुणपत्रक तुम्हाला डाउनलोड होईल। तुमच्या निकालासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा। धन्यवाद।